रोमिओ जुलिएट कलम नावावरूनच तुमच्या लक्षात आलेलं असेल की काहीतरी प्रेम लफडं कुटाणं याच्या संबंधित हे कलम असणार आहे आणि ते बरोबर आहे. हे कलम एका महत्वाच्या देशाच्या कायद्यामध्ये समाविष्ट होणार आहे. त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर आपल्या ज्या देशाचं सर्वोच्च न्यायालय, या सर्वोच्च न्यायालयानेच केंद्र सरकारला सांगितलंय की रोमिओ जुलिएट कलम हे कायद्यामध्ये समाविष्ट करा. हा जो कायदा असणार आहे तो पोक्सो कायदा असणार आहे आणि या पोक्सो कायद्यामध्ये या नवीन कलमाचा समावेश होणार आहे. या पोक्सो कायद्यानुसार 18 वर्षापेक्षा लहान वय असणारे जे मुलं मुली यांना बालक समजलं जातं आणि आता या कायद्यामध्ये सुधारणा होऊन या कलमानुसार जे 18 वर्षापेक्षा लहान मुलं मुली आहेत त्यांनी जर स्वतःच्या इच्छेने शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर ते बेकायदेशीर आणि गुन्हा पोक्सो कायद्यानुसार आतापर्यंत होते. पण आता हे रोमिओ जुलिएट कायद्याने काय होणार आहे तर 18 वर्षापेक्षा लहान जे मुलं मुली आहेत त्यांनी स्वच्छेने संबंध प्रस्थापित केले तरी सुद्धा ते बेकायदेशीर नसणार आहेत. म्हणजे कायदेशीर असणार आहेत, तो गुन्हा नसणार आहे. पण ते संमतीने पाहिजे आणि दोघांचंही वय 18 वर्षापेक्षा लहान पाहिजे. याच्यामुळे पोक्सो कायद्याचा आतापर्यंत जो गैरवापर होत होता तो आता गैरवापर होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. आता हा जो पोक्सो कायदा हा 2012चा कायदा आहे. या कायद्यानुसार 18 वर्षापेक्षा लहान जे मुलं मुली यांचं लैंगिक शोषण आणि छळ थांबवण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला होता. याच्यामध्ये कडक शिक्षेची तरतूद आहे. हा खटला जलद गतीने चालवला जातो आणि लवकरात लवकर तपास केला जातो. या कायद्यामध्ये 2018 साली महत्वपूर्ण सुधारणा केल्या. त्या म्हणजे 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीवर जर बलात्कार झाला तर त्याला त्या गुन्हेगाराला फाशीच दिली जाते पोक्सो कायद्यानुसार आणि 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीवर जर बलात्कार झाला तर त्याला किमान 20 वर्ष सश्रम कारावास दिला जातो. या तरतुदी सुद्धा पोक्सो कायद्यामध्येच आहेत. अशा प्रकारच्या महत्वाच्या चालू घडामोडीच्या पीडीएफ ज्या आहेत त्या तुम्हाला दररोज पाहिजे असतील तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर दररोज ह्या पीडीएफ तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप नक्की डाउनलोड करा. तिथं 100% तुम्हाला फायदा होईल.